नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। तर आता मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे। तर थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की मी मार्गशीर्ष महिन्यासाठी काही वस्तूंची खरेदी केली आहे। तर ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। भरपूर अशा ताई आहेत की त्या वस्तू विचारत असतात तुम्ही कुठून घेता, लिंक पाठवा। तर मी शक्यतो ऑनलाइन शॉपिंग करत नाही। मी नाशिकला राहते। जे कोणी नाशिक मध्ये माझे व्हिडिओ बघत असतील त्यांना माहिती आहे RK वर किंवा दहीफुलावर आणि सराफ बाजारात अशा वस्तू मिळून जातात। आता तर मार्गशीर्षमुळे भरपूर अशा वस्तू मार्केटमध्ये आलेल्या आहेत। तर मी या मार्गशीर्षसाठी काही वस्तू घेतलेल्या आहेत, तर तेच तुमच्याबरोबर मी आज शेअर करणार आहे। तर सर्वात आधी मी आपल्या देवीचा मुखवटा घेतलेला आहे। तर माझ्याकडे 2 मुखवटे होते। तुम्ही नवरात्रीचे जर माझे व्हिडिओ बघितले असतील तर त्याच्यात एक मुखवटा मी नवीन घेतला होता, तो मी तुम्हाला दाखवलेला आहे, तो तुम्ही बघितला असेल। पण यावेळेस पण मला एक मुखवटा आवडला, तर तोही मी घेतलेला आहे। तर तो मुखवटा मी तुम्हाला दाखवते। तर आपण जर ऑनलाइन घ्यायला गेलो तर ह्याच मुखवट्याची किंमत मला 2 ते 2.5 हजार सांगितली होती। आणि लोकल मार्केटमध्ये मला हा मुखवटा, हा बघा असा मुखवटा आहे देवीचा, जवळून दाखवते बघा, असा मुखवटा घेतलेला आहे, इतका सुंदर। आणि ही नथ मी वेगळी घेतली आहे। तर फक्त मी मुखवटा घेतलेला आहे असा। तर बघा, तर हाच मुखवटा मी ऑनलाइन विचारला होता, तर मला ऑनलाइन याची किंमत 2000 सांगितली होती। तर हा मुखवटा मला फक्त 900 रुपयात मिळाला आहे। तर हे बघा, बॉक्सवर किंमत पण आहे। तर बघा, बॉक्सवर याची किंमत आहे 950 रुपये। तर ताईंनी मला हा 900 रुपयात दिलेला आहे। खूप सुंदर आहे आणि आपल्याला मागून बांधण्यासाठी असे होल दिलेले आहेत। आणि हा मुखवटा पूर्ण फायबरचा आहे, तर तुम्ही बघू शकता। आणि ही जी नथ आहे, ही जी नथ घेतली मी, मला ही 180 लाच लोकल मार्केटमध्ये मिळाली। हिची पण ऑनलाइन किंमत भरपूर आहे। तर ही मला 180 ला ही नथ आणि 900 रुपयात हा मुखवटा मिळाला। तर या मुखवट्यासाठी आता मी काही वस्त्र घेतलेले आहेत, तेही मी तुमच्याबरोबर तुम्हाला दाखवते। तर बघा, बघा हे असं पिवळ्या कलरचं मी वस्त्र घेतलेलं आहे। आणि पिवळा आणि लाल कलर देवीला खूप आवडतो, त्याच्यामुळे मी हे वस्त्र घेतलेलं आहे। तर हे वस्त्र मी या मुखवट्यासाठी घेतलेलं आहे। तर असं लावून दाखवते मी, एक मिनिट। तर असं घेतलेलं आहे मी हे वस्त्र, आणि याच्यावर अशी ओढणी देखील आहे। तर बघू शकता तुम्ही, मी असं वस्त्र घेतलेलं आहे। तर हे वस्त्र मला 280 ला मिळालं। 280 रुपयाला हे वस्त्र मला मिळालं। तर मी अजून एक वस्त्र घेतलेलं आहे, तर लाल कलरचं, कारण पिवळा आणि लाल कलर हा देवी आईचा खूप आवडता रंग आहे। तर असं हे वस्त्र आणि त्याच्याबरोबर ही ओढणी मिळालेली आहे। तर लाल कलरचं वस्त्र मी तुम्हाला दाखवते। तर हे बघा, असं हे लाल कलरचं वस्त्र पण मी घेतलेलं आहे। तर हे लाल कलरचं वस्त्र, तर हे वस्त्र मी, हा जो माझ्याकडे अंबाबाईचा हा मुखवटा आहे, तर हे वस्त्र मी याच्यासाठी घेतलेले आहे। तर अशा प्रकारे जवळून दाखवते। आणि ह्या वस्त्रावर पण ओढणी आहे। तर ही बघा, अशी ही ओढणी आहे, याला पण असं मोतीचं काम केलेलं आहे, अशी मोत्यांची लेस लावलेली आहे। आणि हे वस्त्र पण मला 300 रुपयाला मिळालं। तर हे वस्त्र 300 ला मिळालं आणि हे वस्त्र मला 280 रुपयाला मिळालं। त्याच्यानंतर मी असे, हे बघा दाखवते तुम्हाला, असे छोटे गजांत लक्ष्मी घेतलेले आहे। असे 2 प्लास्टिक ऑफ पॅरिसचे आहे, हे बघा मातीचे आहे। असे 2 घेतले पूजेत मांडणी करण्यासाठी। हे असे 2 गजांत लक्ष्मी मी घेतलेले आहेत। तर हे गजांत लक्ष्मी मला
पन्नास रुपयाला काहीतरी 60 का 70 म्हटले होते, पण त्यांनी मला 50ला हे दोघी दिले. तर असे सुंदर आहे हे. तर बघा, हे जर आपण ऑनलाईन घ्यायला गेलो तर याची किंमत खूप आहे. तर मग ऑनलाईनपेक्षा मला तर ऑफलाईन वस्तू घ्यायला खूप आवडतं. तर हे मला 50 रुपयाला 2 मिळाले. तर अशा प्रकारे आहे हे दोघं. आणि त्याच्यानंतर मी घेतलेले आहेत लक्ष्मीची पावलं. तर हे बघा, तर हे असे लक्ष्मीचे अशा आहेत. तर हे ह्याच्यात आपण हळदी कुंकू पण टाकू शकतो आणि हे पण आहे. आणि याला बघा असे हे आहेत. तर माझ्याकडे काही मोती किंवा लेस आहे, तर त्याच्याने मी हे डेकोरेट करेल. तर हे मला फक्त 40 रुपयाला मिळाले. तर याची किंमत मी मिशोवर पण बघितली आणि ऑनलाईनच्या ताई विकतात, तर त्यांच्याकडे पण याची किंमत 300 ते 350 रुपये अशी काहीतरी होती. फक्त याला वर्क केलेलं होतं. तर हे मला मार्केटमध्ये फक्त 40 रुपयाला की 50 रुपयाला असं काहीतरी, आता एक्झॅक्ट मला माहीत नाही, पण 40-50च्या आतच हे मला मिळालेलं आहे. तर आता माझ्याकडे जे डायमंड आहे किंवा मोत्यांची वगैरे जी लेस आहे, तर त्याच्याने मी हे डेकोरेट करणार आहे. तर बघा, अशा प्रकारे हे पावलं मी घेतलेली आहे. त्याच्यानंतर मी अशा ह्या पणत्या घेतलेल्या आहेत, दिवे घेतलेले आहेत. तर हे दिवे पण मला असे 4 घेतले आहेत. तर हे मला 100मध्ये 4 मिळाले, म्हणजे 50 रुपयाला 2 मिळाले. तर मी एक तुम्हाला खोलून दाखवते. तर म्हणजे आपण जी पूजा मांडणी करणार आहे, तर तिथे देवीच्या पुढे ठेवायला खूप सुंदर आहे. तर मी त्यातला एक तुम्हाला खोलून दाखवते. तर बघा, अशा प्रकारे हा दिवा आहे, इतका खोल आणि खूप सुंदर डिझाईन आहे याची. तर याच्यात मला पिवळा कलर नाही मिळाला, म्हणून मग मी हा एक कलर घेतला. पिवळा कलर शिल्लक नव्हता त्यांच्याकडे, तर मग हा कलर मी घेतलेला आहे. तर एका मार्गशीर्ष गुरुवारी मी ह्या 2 दिवे ठेवेल आणि दुसऱ्या मार्गशीर्ष गुरुवारी मी हे 2 दिवे ठेवेल. तर मी हाही तुम्हाला खोलून दाखवते. याचा एक कलर खूप छान आहे. आणि प्लीज लिंक वगैरे काही मागू नका, कारण मी ऑनलाईन शक्यतो काही घेत नाही. मी आपलं बाजारात जाऊनच वस्तू घेते आणि आपल्याला जरा स्वस्तही पडतात. तर हे बघा, हा पण खूप सुंदर आहे आणि दिसतोही छान. अशा प्रकारे हा एक आणि हा एक, असे 2 दिवे मी घेतलेले आहे. आणि त्याच्याच बरोबर हा एक मोठा दिवा मी घेतलेला आहे. तर हा दिवा पण मला 40 रुपयाला मिळाला. तर हे पण मला 2 घ्यायचे होते आणि पण त्यांच्याकडे एकच शिल्लक होता. तर मग असा मी हा 40 रुपयाला घेतला. छान आहे, खोल आहे. आपल्याला देवीची मूर्ती मांडण्यासाठी किंवा दिवा लावण्यासाठी किंवा अजून काही डेकोरेशन करण्यासाठी हा मी दिवा घेतलेला आहे. तर लक्ष्मीची मूर्ती आपण इथे याच्यात तांदूळ भरून याच्यावर ठेवू शकतो आणि पूजा त्याची मांडणी करू शकतो. तर बघा, हा मला फक्त 40 रुपयाला मिळाला. तर हा दिवा आणि आता हे त्याच्याच बरोबर मी असे छोट्या पणत्या घेतलेल्या आहे, छोट्या आहेत. तर हे आपण जे व्हॅक्सचे दिवे लावतो, तर त्या दिव्यांसाठी मी ह्या अशा 1 डझन पणत्या घेतलेल्या आहेत. तर ह्या मला 20 रुपयाला 1 डझन मिळाल्या. तर अशा प्रकारे मी ह्या पणत्या घेतल्या आहेत. तर ह्या पणतीबरोबरच मला ह्या पण पणत्या मी घेतलेल्या आहेत पूजा मांडणीसाठी. तर ह्या फक्त 20 रुपयालाच मला 12 मिळालेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर मी देवीसाठी वेण्या घेतलेल्या आहे. शक्यतो ओरिजिनल फुलांचाच आपण पूजेत वापर करायचा, पण मला ह्या आवडल्या, मग मी ह्या पण घेतल्या. तर ही एक आणि अशी ही लालवाली एक, अशा 2 मी घेतल्या. तर ह्या मला 150 मिळाल्या. तर मला आवडल्या म्हणून मग मी ह्या 2ही घेतल्या. तर हे बघा, अशा आहेत, सुंदर आहे. आणि जसं पाहिजे तसं आपल्याला याला मोठं करता येतं किंवा छोटं करता येतं. तर बघा, अशा ह्या 2, एक गुलाबवाली आहे, लाल गुलाबवाली आहे आणि एक ही
पिंकवाली आहे। तर अशा 2 मी घेतलेल्या आहेत। तर ह्या मला फक्त 150 रुपयाला मिळाल्या आहेत। तर आता व्हिडिओ का केला तर पूजेत ज्या पण मी काही वस्तू वापरते तर भरपूर ताई मला लिंक मागत असतात। तर प्रत्येकाला आता जर मी ऑनलाईन घेत नाही तर मी लिंक पण कशी देणार त्यांना। तर म्हटलं चला ह्यावेळेस आपण मार्गशीर्षसाठी काय काय घेतलं आहे वस्तू त्या तुमच्याबरोबर शेअर कराव्या। तर शक्यतो मी लोकल मार्केटमधूनच वस्तू घेत असते आणि तुम्ही पण लोकल मार्केटमधून वस्तू घ्या। थोडंसं जायला यायला त्रास होतो पण आपले 2 पैसे वाचतात। तर जो मुखवटा मला 900ला मिळाला तो 2000 होता। तर किती डिफरंट आहे, यात 2000 आपल्याला 2 मुखवटे आले असते। तर शक्यतो लोकल मार्केटमधूनच वस्तू घ्यायचा प्रयत्न करा। काहींचा नाईलाज असतो तर त्यांनी घेतलं तर काही हरकत नाही, पण मग जर वेळ मिळत असेल आणि देवासाठी आपल्या हाताने आपण निरखून पारखून ज्या वस्तू घेतो त्या आपल्याला छानच मिळतात। तर मी तुम्हाला फ्रंट कॅमेऱ्याने सगळ्या वस्तू एक एक करून दाखवते। करा।